त्या समोर हे दिसतंय काय? लिंबू, मिरची आणि खाली बिबा असतो. कशासाठी बांधतात? दृष्ट लागू नये म्हणून. कुणाला? घराला, गाडीला, दुकानाला. लहानपणापासून ऐकलेलं आहे. सुंदर मुलींना नजर लागते, सुंदर मुलाला नजर लागते. तुमच्याकडं घराला, गाडीला, दुकानाला तिकडे पण नजर लागणे म्हणजे काय? नजर लागणे म्हणजे काय? अधोगती होणे, कामात यश कमी येणे. काय? व्यवसायाला बाधा येऊ नये. घरात काही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे. तुमच्यापैकी किती जणांची नजर लागेल किंवा माझी तुम्हाला नजर लागू नये म्हणून तुम्ही काय काय करणार? नजर लागणे म्हणजे काय याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. पण लिंबूच्या विवाह आपण पाहतो. हे कधीपासून सुरू झालं याचा इतिहास कोणाला माहिती आहे का? माहिती आहे का? आरची आणि परशाच्या सिनेमाचं नाव काय? हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पोरांना सुद्धा माहित असतं. परंतु लिंबू, मिरची, बिबा याचा इतिहास 5वीच्या वर्गातल्या मुलांना माहित असला पाहिजे. कारण रेल्वेचा इतिहास हे पुस्तक बघा तुम्ही, छोटस पुस्तक आहे. इतिहास आहे. कारण याचा इतिहास जर तुम्हाला समजून सांगायचं माहिती असावा असं मला वाटतं शिक्षकांना. कारण व्हॉट्सअपवर काही उत्तरं त्याची फिरत आहेत. याचा इतिहास आपल्या देशामध्ये पहिली रेल्वेगाडी कधी आली? 1853. 16 एप्रिल 1853. यांचं अभिनंदन करूया. त्यांना वर्ष माहिती आहे. पण 16 एप्रिल 1853 ला पहिली भारतातली पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई सुरू झाली. ती गाडी मुंबईहून ठाण्याकडे निघाल्यानंतर दुतर्फा एवढी लोक जमली इथून तिथून आणि सगळे बघायला लागले हे जादूटोणा तर नाही, हे भूतटकी तर नाही, अशा पद्धतीची. आणि त्यावेळेला ती कोण आणली? ती गाडी इंग्रजांनी आणलेली होती. इंग्रजांनी सांगितलं गाडीत बसा. त्यावेळेला कोणी गाडीत बसत नव्हते. कारण काय? त्यावेळेला अलिखित असा नियम होता. इंग्रज लोक मोठमोठे पुलं बांधायला लागलेत, मोठमोठ्या इमारती बांधायला लागलेत, मोठमोठे रेल्वे रूळ टाकायला लागलेत. त्यांना बाधा येऊ नये म्हणून तुम्हाला गाडीत बसवून घेऊन जातील आणि त्याच्या पायामध्ये बळी दिला जाईल म्हणून गाडीत बसू नका. मनुष्यबळी. आपण पॉझिटिव्ह थिंकिंगच्या ऐवजी सगळ्या निगेटिव्ह थिंकिंग करतो म्हणून आपण मागे आहोत हे लक्षात घ्या. त्यावेळेला इंग्रजांनी सांगितलं तुम्ही गाडीत बसा, 1 रुपया. 1 रुपये तिकीट नव्हतं. तुम्ही गाडीत बसला की तुम्हाला 1 रुपया मिळायचा. मुंबईपासून ठाण्यापर्यंत, ठाण्यापासून मुंबईपर्यंत 2 रुपये मिळायचे. 2 जाणं केलं. त्यावेळेला 1 पैशाला किंमत होती. पैसे द्यायला सुरुवात केली. काही दिवस फुकट प्रवास झाला आणि नंतर रेल्वेला तिकीट सुरू झाले. हे आपल्याला किती जणांना माहिती आहे? हे आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत गेली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अशा गेल्या पाहिजेत. आणि या लिंबू, मिरची, बिबाच्या संदर्भात आपल्यापैकी किती महिलांच्या, किती मुलींच्या, किती मुलांच्या पायामध्ये काळा दोरा बांधला जात असतो? काळा दोरा बांधला जात असतो. आणि आपण शाळा कॉलेजमधून कार्यक्रम करतो. मुलांना म्हणतो तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचे घर तपासता. तुमच्या घरामध्ये एकतरी कोहळं म्हणून बांधलेलं असतं, एवढा मोठा भोपळा. नाहीतर लाल कपड्यामध्ये नारळ बांधलं जात असतं. उलटी काळी बाहुली बांधली जात असते. आणि गाडी नवीन घेतली तर लिंबू, मिरची, बिबा बांधला जात असतो. अशा आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करणं आहे. लक्षात घ्या. शिक्षण हे मूल्य परिवर्तनाचं साधन आहे. आता डॉक्टर दाभोळकर सर सुद्धा म्हणायचे, आम्ही पण म्हणतोय, न शिकलेली मुलगी जे करायला लागली तेच जर डॉक्टर इंजिनियर झालेली मुलगी तेच करायला लागली, न शिकलेला मुलगा जे करायला लागला तेच जर कॉम्प्युटर इंजिनियर झालेला पोरगा तेच करायला लागला, तर तुम्ही शिक्षणातून काय घेतलं आणि शिक्षणातून तुम्ही लोकांना काय दिलं? साधा प्रश्न आहे. शिक्षण हे मूल्य परिवर्तनाचं साधन होत असेल तर सगळं असंच काय याच्याबद्दलचं आपण प्रबोधन करतो. नवरात्रामध्ये आमचा 9-10 दिवसाचा प्रबोधन कार्यक्रम असतो महिलांच्या मध्ये सुद्धा.
अहो इथं पायात चप्पल न घालणाऱ्या शिक्षिका येतात, कॉलेजला प्राध्यापक येतात, करायचं काय विरोधी असतात आणि त्यामुळं हा बदल आपण घडवून आणला पाहिजे. त्यावेळेला ही प्रथा कशी सुरू झाली, मुंबईहून ठाण्याला गाडी आली, ठाण्यातल्या आपल्या सुवासिनी बायका नव्या साड्या नेसल्या, पूजेचं ताट घेतल्या आणि त्या रेल्वे इंजिनला नजर लागू नये म्हणून त्याची पूजा केली आणि लिंबू मिरची बिबा बांधला. हे जवळपास 169 वर्षापूर्वी घडलेलं आहे. 169 वर्षापूर्वीचे कपडे तुम्ही घालताय, 169 वर्षापूर्वीचं अन्न तुम्ही खाताय, 169 वर्षापूर्वी लाईट नव्हती म्हणून अंधारात बसताय. 169 वर्षाचं काहीच घेतलं नाही, लिंबू मिरची बिबा सोबत घेतलेला आहे, अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. लक्षात घ्या. कधी प्रगती होणार आहे, आपण प्रगती का झाली नाही. कुंपलवार सर अगदी हे सगळं सांगत होते, ते काय उगत कुठतर हे बघून असं सांगितलं नाही, त्याच्यासाठी अभ्यास केलाय, त्याच्यासाठी सगळं समजून घेतलेलं आहे आणि म्हणून ते आपल्या सगळे आपण वाहत नेतोय आणि पुढे नेणारा विचार आपण थांबवतोय. तुमच्यातले ताकदवान शिक्षक पुढे यायचे, 2 ताकदवान शिक्षक, पटकन वेळ कमी आपण एकच झालं इकडून एक आले. चला तुमचं नाव संजय जाधव सर या ना, संजय जाधव सर आणि संतोष राऊतवार. आता 2 जण इथं आलेले आहेत. नाही त्यांनी ताकद दाखवली असं म्हणतात, ठीक आहे. आता या दोघांचं वेळ संपलेली आहे, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण थोडंसं अनामती केलेली आहे. त्या दोघांनी पुढे येऊन त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवून अभिनंदन. पुढे यायलाच कोणी तयार नाही हो. आणि आमचं म्हणणं आहे, जे पुढे येतील तेच पुढे जातील. मामा वेस्ट ऑफ लक. कुस्ती लावायचीच नाही, त्याचं सांगणार आहे एक्सप्लेनेशन. आता त्यांनाही डोळ्यामध्ये फेकून मारणार आहे आणि त्यांचा डोळा फोडणार आहे. कुणाच्या डोळ्यामध्ये फेकून मारायची आणि डोळा फोडायचा, त्यांनी हात वरती करायचे. 1 2 आता तिसरा आलेला 4 5 बस 5 लोकांनी हात वरती केलेला आहे. त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं. मित्रांनो, मला आपल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तुमचे डोळे फोडायला बोलावलेलं नाही आणि ज्यांनी हात वरती केला त्यांनी जर सांगितलं, सर तुमच्यात हिंमत असेल मारा माझ्या डोळ्यात आणि फोडा माझा डोळा, असं म्हटलं तरीही मी मारू शकणार नाही. मला हिंमत कोण दाखवतात ते बघायचं होतं. जे हिंमत दाखवतात ते पुढे जातात, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण हिंमत दाखवायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते तुम्ही बघा. हे वाऱ्या करणं, बकऱ्यांचं बळी देणं, उपवास तापास सगळे हे जे काही करतो, बाकी दुसऱ्या धर्मातले वेगवेगळ्या आराधना करत असतील, ह्या सगळे कशासाठी करतो तर भीतीपोटी करतो. या चळवळीचं मुख्य काम काय आहे, लोकांच्या मनातली भीती दूर करणं आणि त्यांचा आत्मविश्वास जागा करणं. एकदा जर मनातली भीती दूर गेली आणि आत्मविश्वास नाही, ते सुद्धा प्रयत्नांनी शक्य करू शकतो. आणि जर मनात भीती असेल तर त्याच्याने जे शक्य आहे ते सुद्धा शक्य करू शकत नाहीये. आणि म्हणून आपणाला मनातली भीती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ती भीती मनात राहू शकत नाही. आता मी माझ्या जिभेमध्ये ही तार घुसवणार पकडतोय, रक्त निघालं तर पुसण्यासाठी म्हणून.
माझ्या जिभेमध्ये दार घुसवत होतो, परंतु बाकीच्यांचंच काहीतरी मनात चलबिचल होती. त्याच्यानंतर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक मल्लीनाथ महाराज होता आणि मांजरा कारखान्याच्या समोर त्यांनी एक आश्रम बांधला. दर अमावस्येच्या दिवशी अमावस्या आणि पौर्णिमेला त्याचा दरबार भरायचा आणि 25-30 हजार लोक त्या ठिकाणी जमायचे. ते जमल्यानंतर रात्रभर दरबार चालायचा. आणि त्या ठिकाणी महिला जायच्या, पुरुष जायच्या, त्याचा सगळा इतिहास सांगितलं तर वेळ जाईल. त्याला आम्ही तिथून हाकलून लावलं. तो भिगवणला गेला, तिथून लोकांनी हाकलून लावलं. तिथून औरंगाबादला आला, तिथून हाकलून लावल्यानंतर आता तो तुमच्या नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी बसलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कोर्टामध्ये महिलांचं शोषण करण्याबद्दलचा एक गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. तरी परंतु आपल्याकडं कुठल्याही बुवा बाबांवर गुन्हा दाखल झाला तो जर पाण्याचं पेट्रोल होत असेल तर तुमच्या समोर मी या ठिकाणी या ग्लासामध्ये पाणी टाकतोय. पाणी टाकल्यानंतर हा रिकामा ग्लास मी तुम्हाला दाखवतोय. हा रिकामा ग्लास मी तुम्हाला दाखवतोय, याच्यावर ठेवतोय आणि याच्यावर मंत्र म्हणतोय. मंत्र शक्तीच्या जोरावर काय होतं ते पाहूया. पाणी उकळायला लागल्या. मित्रांनो, तुमच्या समोर ग्लासामध्ये पाणी टाकलं. पाण्याचं काय झालेलं आहे? चिटकलं त्याच्यामध्ये पाणी टाकलेला गिलास, गुळामध्ये साखरेचा गिलास, 2 गिलास अहो, त्या साखर बाबांनी हिंगोलीमध्ये काय घातला होता. आपल्या इकडे काम करणारा माणूस आणि त्याच्याकडे आमदारांचा फोन आम्हाला आला. इनोवामध्ये सगळे लोक तिथे गेली. तुम्हाला सांगतो, लातूर जिल्ह्याचे कलेक्टर पोले होते. त्यामागचं स्पष्टीकरण. भूताचे पाय कसे असतात? उलटे. भूताचे डोळे कुठे असतात? पाठीमागं असतात. भूताचे नख कसे असतात? लांब लांब. केस कसे असतात? मोठे मोठे. कोण कोण बघितलं भूत? सगळे. कोण कोण बघितलं भूत? ऐकलेलं आहे. ऐकणं, पाहणं आणि तपासणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर तपासणं आणि त्याला प्रश्न, कुठलीही घटना आपोआप घडत नसते. घडणाऱ्या घटनेला प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर शोधणं आणि नाहीतर इतरांकडून समजून घेणं हे ते खरं असतं. परंतु मित्रांनो, भूताचे पाय उलटे नसतात. आपली विचार करणारी खोपडी उलटी असते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही खोपडी सरळ करण्याचं काम करते. लक्षात घ्या. भूत या जगामध्ये अस्तित्वात नाही. भूताचे पाय उलटे नसतात. आता कुणाला भूत लागले बघूया त्याच्यामध्ये. तुम्ही इकडे या. एवढे तरुण तडफदार आहेत. त्यांचे हात एवढेच आहेत. कारण त्यांनी जे काही खाल्लं ते भूतच खाऊन टाकतं. यांना काय आगी लागलेच नाही. म्हणून त्यांच्या अंगातलं भूत या तांब्यामध्ये बंद करायचंय. सगळे प्रयोग दाखवायला पाहिजे. नाव आहे ते भूत असं येत नाही म्हणतंय. काय तर मागतंय, कारण भूताला काहीतरी उतरून टाकावं. काय मागतंय ते बघूया. हे म्हणतंय 5 धान्याचा रोडगा, त्याच्यावर थोडस पिवळा भात, त्याच्यावर थोडस तूप आणि मोठ्या कांकड्या कोंबडीचं अंड. हे तुमच्या शाळेच्या रस्त्यावर टाकावं. सगळं घरी निघून यायचं. टाकताय का? नाही टाकलं तर हो म्हणताय. काय अजूनही काय म्हणते ते बघूया. काय त्यांनी अगोदर नाही म्हणले, नंतर होय म्हटले.
त्यांच्यावर भरोसा नाही, कोणीतरी गॅरंटी घ्यावी लागते म्हणतं. नाही टाकलं तर तुम्हाला टाकावं मी लागेल. 2 टाकतो सर त्याच्या नावाने. 2 टाकतो 2. टाकताय? हा. हा, नाव सांगा. बंडू जाधव. ओम काय काय क्लीम क्लीम टाकायचं बंदी हे तुम्हाला माम. माहिती आहे. त्याच्यामुळे नाही टाकलं तर परत हात एवढे करून टाकेल. त्याच्यामुळे जे काही राम 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 राम. ते टाकावं लागेल. याचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे माहिती आहे? खूप समस्या निर्माण करतो. खूप समस्या निर्माण करतो. सोडवणार. विचार हा. मला वाटलं प्रश्नचिन्ह खूप समस्या निर्माण करतं म्हटल्यानंतर प्रश्न पडतो. हे प्रश्नचिन्ह आहे. याचं महत्व एवढं आहे, ज्या माणसाला प्रश्न पडतात तो माणूस ज्ञानी होऊ शकतो. ज्या माणसाला प्रश्नच पडत नाही ते ठेविले अनंते तैसेची राहावे. संतोषी मॅडम आणि अरुण वरचे. आता यांच्याकडे मी हे प्रश्नचिन्ह देणार आहे. कुणाकडे कमरेचा बेल्ट असेल तर काढून द्या माझ्याकडं. यांच्या हातावर हे प्रश्नचिन्ह असं बोटावर समांतर ठेवायचं आहे. ह्या हात सोडून तिकडे हात सोडून द्या. मॅडम सांभाळून बघ. तिकडे हात सोडून द्या. काय सोडून द्या. बोटाच्या शेंड्यावर म्हणतोय. काय झालं? कुठं पडलं? खालीच का पडलं? वरती काय काही गेलं नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्यामुळं. हा बेल्ट घेऊन काही करू शकतात? हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटावर वगैरे बघा. गळ्यात बांधील. तुमच्या बोटावर प्रश्नचिन्ह उभा करायचे. तुम्ही काही प्रयत्न करू शकाल? तुम्ही बघा. बोटाने पकडायचं नाही, इकडे हात सोडून द्यायचा. तर हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटावर उभा राहणं शक्य आहे का? आणि हे खाली का पडतं? इकडे जड आहे म्हणून खाली पडतं. हे शक्य आहे का उभा राहणं? ही अशक्य गोष्ट जर मी शक्य करून दाखवली तर तुम्ही काय म्हणाल मला? जिनियस सगळ्यांनी झालं पाहिजे. मी एकटा जिनियस होऊन काय उपयोगाचं? बाबा चमत्कार. हा मित्रांनो, आता हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटावर एक मंत्र म्हटल्याबरोबर उभा राहते. तुम्ही म्हणाला तिकडे वजन जास्त आहे म्हणून हे प्रश्नचिन्ह थांबलेलं आहे. आता या बेल्टचं वजन किमान 20-25 ग्राम वजन आहे. ते वजन 25 ग्राम तिकडे लावल्यानंतर सुद्धा हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटावर थांबलेलं आहे. आहे का नाही मंत्रशक्ती? आहे 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 आहे. आहे. बाबा चमत्कार. विज्ञानाचा चमत्कार दिसला की नमस्कार घालतात. चमत्कार काढतात. आणि तेही न शिकलेल्या लोकांकडून शिकलेल्या लोकांना फसवण्यासाठी चमत्कार बनवून सांगतात. आता हे मी माझ्या बोटाला काहीतरी चिटकवलंय असं वाटत असेल. मॅडमच्या हातावर बोट चेंड्यावर थांबू शकतो. बोट थरथर कापाले. मॅडमच्या हातावर ते थांबू शकतं. सरांच्या हातावर हे थांबू शकतं. मित्रांनो, एक लेडीज आणि एक जेंट्स समोर आलेले आहेत. हा कुठला सिद्धांत आहे तुम्हाला माहिती आहे? हा सिद्धांत कुठला आहे? विज्ञानाचा नियम आहे 10वी शिकलेल्या प्रत्येकाला याचं उत्तर यायला पाहिजे. संतुलित बल. वस्तुस्थिती ही आहे. म्हणून तर हा गुरुत्व मध्याचा सिद्धांत आहे. गुरुत्व मध्याचा सिद्धांत आहे. डावा हात अपशकुन म्हणता डाव्या हाताच्या बोटावर सुद्धा थांबतो. तो मध्याचा सिद्धांत आहे. बघा, लक्षात घ्या. हा सिद्धांत हा विज्ञानाचा प्रयोग आहे. तुमच्या घरामध्ये ज्या ज्या दिवशी नळाला पाणी येतं त्या दिवशी तुमच्या घरामध्ये हा चमत्कार घडतो. तुझं आहे तुझपाशी परंतु जागा तुझपाशी. तुमच्याकडे नळाला पाणी जर 4 दिवसाला येत असेल तर 4 दिवसाला तुमच्या घरातलं निरीक्षण करा. घरातली बाई रिकामी घागर घेते, नळाला जाते, घागर भरते, कमरेवर घेते, थोडीशी अशी कलते, हात मागे पुढे जातो आणि बाई ती घागर आणून घरामध्ये ठेवते. तुम्ही प्रयोग करून बघा. घरी महिलांनी प्रयोग करून बघावा. भरलेली वेदांती आलेले इथं. कोणत्या वर्गाला आहे तू? 7वीला आहे. परंतु आता कोंपलवर सरांनी उल्लेख केला आपल्याकडं मुलं अशी का होत आहेत. आता तिला कोणीतरी करणी केलेली दिसते. तिला करणी केलेली याच्यामध्ये काढूया.
हा नारळ हलका आहे का जड आहे? हलका आहे. आता कसं आहे? आता हलका आहे का जड आहे? जड आहे. म्हणजे अगोदर नारळ हलका होता, चारी बाजूला उतरवल्यानंतर तो नारळ जड झालेला आहे. तिला कमी केलेली या नारळामध्ये बंद केलेली आहे. नारळ कशासाठी फोडतात? ना देव पावा म्हणून. कुणा कुणाला पावला, कुणा कुणाला पावला. बर, नारळ कुठं फोडतात? देवापुढे फोडतात. नारळ जर चांगला निघाला तर देवाला किती ठेवतो? आणि बाकीचं नारळ कोण खातंय? आपण खातो. आणि जर नारळ नासकं निघालं, सगळं देवाला पावलं म्हणून, म्हणजे त्या देवाला आपण कुणा कुणाला बनवू शकतो, त्या देवाला सुद्धा आपण मूर्ख बनवू शकतो. ते त्या देवाला सुद्धा कळत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, नारळ हा बळी देण्यासाठी फोडला जात असतो. पूर्वी आपल्याकडे लहान मुला मुलींचा बळी दिला जायचा. त्याला पर्याय म्हणून नारळ घेतलं. नारळच काय घेतलं गेलं तर नारळाच्या वरचं केसर माणसाच्या अंगावरची केस आहे. नारळाची कवटी माणसाच्या डोक्याची कवटी समजली गेलेली आहे. नारळाला डोळे असतात, माणसाला डोळे असतात. आणि नारळाच्या आतलं जे पाणी आहे ते माणसाच्या अंगातलं रक्त समजलं गेलेलं आहे. आता नारळ फोडण्यामध्ये एक अशी अंधश्रद्धा आहे, नारळ हा पुरुषांनीच फोडला पाहिजे, बायकांनी फोडू नये. का? हाताला लागते त्यांच्या. आम्ही शिक्षकांच्या शिबिरामध्ये प्रश्न विचारला होता. तुम्ही बरं तो स्वयंपाक आपण केला तर चालते की? हा, एक वेळ कमी आहे. मित्रांनो, नारळ बायकांनी का फोडू नये हे शिक्षकांच्या शिबिरामध्ये विचारल्यानंतर एका शिक्षकांनी सांगितलं, बायकांच्या हातात बांगड्या असतात आणि बांगड्या फुटू नये म्हणून नारळ फोडू नये. मी म्हटलं बायका नारळ आता बांगड्याच घालत नाहीत ना, त्यांनी फोडायला. पण दुसऱ्या शिक्षकांनी सांगितलं, सर बायकांना नारळ फोडायला अवसानच नसते. मग मात्र मी त्यांना म्हटलं की सर, बायकांना नारळ फोडण्या एवढं तर अवसान असतंच असतं, पुरुषाचं डोकं फोडण्या एवढं सुद्धा अवसान असतं, परंतु त्या मर्यादा ओलांडत नाही. पुरुष त्या मर्यादा ओलांडून त्यांचे डोके फोडण्यामध्ये पराक्रम गाजवतात. आणि म्हणून नारळ आमच्याकडे फोडण्याचा प्रश्न येत नाही. आणि फोडला तर महिलांच्याच हस्ते फोडला जात असतो. एक महिला तरी नारळ फोडायला इकडे यायचे. पटकन पटकन चला, नारळ फोडायला म्हणते ना. नारळ अखंड आहे तुमच्या समोर, केसर काढलेला आहे. नारळ अखंड होतं. तुमच्या समोर केसर काढलेला आहे. तिला केलेली करणी या नारळामध्ये बंद केलेली आहे. एक शेवटचा चमत्कार घ्यायचा का मला? तुमच्या मनात काय? एक चष्मा आलेला आहे, चावी आलेली. हे बघा, एक चावी आहे, एक चष्मा आहे, हा एक मोबाईल आहे, हा दुसरा मोबाईल आहे, एक उपकरण आहे आणि एक पेन आहे. एवढ्या वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत. आता एक ती छोटी मुलगी, मी बाहेर जाणार आहे, मी बाहेर गेल्यानंतर तू इकडे यायचं आहे. या सगळ्या वस्तूंची जागा बदलून ठेवायची आहे आणि तुला त्यातली कुठली एक वस्तू आवडली ती सगळ्यांना दाखवायची आहे आणि मला या म्हणून आवाज द्यायचा आहे. आणि मला तिकडून इकडचं दिसतं का काही नाही ते पाहण्यासाठी एक लेडीज आणि एक जेंट्स माझ्या बरोबर यायचे तिकडे.
तू बदल तिला बदल स्कार्फ मध्ये करा. थोडं मागे सर नाही या एक मिनिट मित्रांनो, मी तिकडे वरती गेलेलो होतो, माझ्यासोबत राठोड सर आलेले होते. त्यांनी सांगायचं की त्यांना इकडचं काही दिसत होतं का आणि मला इकडचं काही दिसत होतं का? काही नाही, काही दिसत नव्हतं आपल्याला इकडचं, अजिबात दिसत नाही. त्यांना दिसत नव्हतं. मला दूरदृष्टी. पण आता मी माझ्या गुरुशी संवाद करतोय आणि कोणती वस्तू तिने उचलून दाखवलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मेसेज आला कोणाचा तरी. मेसेज आला. करेक्ट सर, करेक्ट आहे सर. ते बंडू जाधव चष्मा आहे ना. कुणालाही भविष्य कळत नाही. आमचं म्हणणं आहे 80% भविष्य खरं सांगा, 21 लाख रुपये मिळवा. ते एक ज्योतिषी असेल, 10 ज्योतिषांचा ग्रुप असेल, तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, जागतिक पातळीवरची जी त्यांची संघटना असेल, त्या सगळ्यांना आम्ही आव्हान दिलेलं आहे. कोणीही ते आव्हान स्वीकारलेलं नाही. पण घटना घडल्यानंतर असं घडणार मला माहीत होतं असं सांगितलं जात असतं. आणि भविष्य बघणं म्हणजे हे खरं तर स्वप्न विकण्याची कला आहे. स्वप्न विकण्याची कला आहे. भविष्य कुणालाही कळत नसतं. बाळातपण दवाखान्यात झालं तर डॉक्टर बाहेर आल्याबरोबर काय विचारलं जात असतं? 2 प्रश्न विचारले जातात. डॉक्टर काय झालं म्हणजे मुलगा का मुलगी, आणि दुसरा जन्मवेळ. ते वेळ म्हणतात. जन्मवेळ कोणती? आता जन्मवेळ कोणती याच्यामध्ये मूल जन्माला येताना पहिल्यांदा डोकं बाहेर येतं. पूर्ण मूल बाहेर यायला बराच वेळ लागतो. आणि मग पूर्ण मूल बाहेर आलं तरीही नाळेशी जोडलेलं असतं आईशी. नाळ मग आणि जन्मलेल्या प्रत्येक बाळाने रडलं पाहिजे, नाही तर डॉक्टरला रडायची पाळी येते. मग डोकं बाहेर आलेली पकडायची का पूर्ण मूल बाहेर आलेली पकडायची का नाळ कापलेली पकडायची का रडलेली पकडायची? रडलेली. संशोधनाचा विषय. संशोधनाचा विषय. पण प्रत्येक जण आपल्या बाळाची जन्मपत्रिका बनवतोच. मित्रांनो, यापैकी बरेच जण असं सांगतात रडलेली, कोणी नाळ कापलेली म्हणतात. या कुठल्याही पैकी एकही जन्मवेळ नाही. त्या बाळाची जन्मवेळ कोणती आहे? नवरा आणि बायको ज्या वेळेला एकत्र आले, प्रत्येक एकत्र येण्यामागे मूल राहत नसतं. स्त्री बीज आणि पुरुष बीज ज्या वेळेला फलित झालं ती त्याची जन्मवेळ आहे. ती त्या नवरा बायकोला सुद्धा माहीत नसते. आणि ज्या इमारतीचाच पाया एवढा कच्चा, त्याच्यावरची इमारत कशी पक्की राहू शकते? साधा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सूर्य हा ग्रह आहे का तारा आहे? त्या ह्याच्यामध्ये ग्रह धरलेला आहे. बरोबर आहे. चंद्र हा ग्रह आहे का पृथ्वीचा उपग्रह आहे? तिथं ग्रह धरलेला आहे. राहू केतू हे ग्रह नाहीत, तिथं ग्रह धरलेले आहेत. बरोबर आहे. पृथ्वी हा ग्रह आहे का नाही? हो, ग्रह आहे. मला जगातल्या एकाच्याही जन्मपत्रिकेमध्ये पृथ्वी हा ग्रह दाखवा, आम्ही आमची चळवळ बंद करायला तयार आहोत. ते पृथ्वीवर राहून जन्मपत्रिका तयार करतात म्हणून ते पृथ्वीचा अंतर्पत्रिका. अरे बाबा, अशा लोकांची तर मग फारच करायला पाहिजे. आणि मग त्यांचे विद्यार्थी शिवाय बोलायचं नाही. ऐकल्यानंतर काही दुसऱ्याच ऐकून. ओके. त्याच्यातच गाळलं जातं किंवा जाळलं जातं. त्या ग्रहाचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही.
आणि सरासरीनं 150 कोटी प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या ग्रहांचा आपल्यावर परिणाम होतो. तो पाणी टाकल्यानंतर दिवा पेटलेला आहे. मित्र हो, पाण्याचा दिवा पेटू शकत नाही. पेटू शकत नाही. आग लागली तर पाणी आणलं जातं आणि पाण्याने आग रक्षकाला लागू शकते. साधा प्रश्न आहे. पण हा प्रयोग एका आपल्या महाराष्ट्रातल्या एका देवस्थानला जोडला गेलेला आहे. सैलानी बाबांनी, आपलं शिर्डीचा साईबाबांनी पाण्याचा दिवा पेटवला. त्यांना अनेक चमत्कार जोडले आणि आज त्यांचं काय, फळाला चांगला रंग येण्यासाठी ते वापरलं जात असतं किंवा गॅस वेल्डिंगच्या दुकानात वापरलं जात असतं. 30 रुपयाला पाव किलो मिळतं. ते रॉकेलमध्ये ठेवलं तर चांगलं राहतं, नाही तर उघडं ठेवलं तर राख होऊन जातं. सोडियम नाही हो, कॅल्शियम कार्बाईड म्हणतो. सोडियम सोडलेले होते. एक खडा घेतला, त्यांनी पाणी तिकडे ओतत होते, त्यावेळेला टोपणामध्ये तो खडा धरला आणि त्यांनी पाणी ओतल्यानंतर टोपण लावण्याच्या निमित्तानं तो खडामध्ये टाकला. कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी याची रासायनिक प्रक्रिया होते. ॲसिटिलीन नावाचा वायू तयार झाला आणि तो ज्वालाग्रही म्हणजे गॅस सारखाच आहे. तो जोपर्यंत येत राहील तोपर्यंत दिवा जळत राहिला आणि तो गॅस संपल्यानंतर दिवा विझलेला म्हणू शकत नाही. दुसरा चमत्कार कुठला होता? लिंबू मिरची बिबाबद्दल सांगितलं. या असा तो आहे. त्यांनी सांगितलं जगात चमत्कार नसतात, चमत्कार करणारे सगळे बदमाश असतात आम्हाला सोडून. त्याच्यावर विश्वास ठेवणारे सगळे आणि चमत्काराला जे विरोध करत नाहीत ते सगळेजण शंड असतात आपल्या सगळ्यांना धरून. यापैकी कुठली भूमिका घेणार होत आपण? चमत्कार दिसवले आणि त्यांनी कन्फर्म सुद्धा करून घेतलं. ताकद म्हणून एकमेकाच्या हातात सुद्धा हे केले. मित्रांनो, ताकदीने फार कमी कामं होतात. ताकदीने फार कमी कामं होतात. बुद्धीच्या जीवावर तुम्ही जग जिंकू शकता. बरोबर आहे. आणि म्हणून ताकदीने ते असं ओढायला लागले, हे असं करायला लागले, सगळं काही केलं. लोखंड आहे, वाकणार आहे का? मग तिथे युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण असं म्हणतो. ही कडी तुमच्या समोर असं धरली, या 2 कड्यांना जोडणाऱ्या कडीवर ही कडी घेतली अशी आणि डावा हात तुमच्याकडं, उजवा हात माझ्याकडे फिरवला. इथे टोकरी निर्माण होते. इथून ही कडी अलगद बाजूला निघाली. मी कुठलीही ताकद वापरलेली नाही. विरुद्ध बाजूला जर फिरवलं तर पुन्हा ही कडी जसच्या तशी बसू शकते. त्याच्यानंतर जीबीचा पाकडी आहे. हे धरल्यामुळे तुम्हाला सरळ वाटली आणि मग रक्त निघालं तर पुसण्यासाठी म्हणून रुमाल वापरला. रुमालाच्या पाठीमागे तार कशी जात होती? समोरून रुमाल होता दिसत. जिभेत तार घातली नव्हती, तारेमध्ये जीभ घातलेली. विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोग करता येऊ शकतात. आम्ही ठेवतो बऱ्याच ठिकाणी. बाणामती होते आणि अंगावर बिब्याच्या फुल्या पडतात. बाणामती होऊन आपोआप अंगावर बिब्याच्या फुल्या पडत नाहीत. आपणाला वेळ कमी होता म्हणून ते केला नाही आपण. पण कांदा फोडला आणि कांद्याचा रस काढला, काडी पिटीतल्या काडीच्या साह्यानं हातावर फुल्या काढल्या, सगळ्या अंगावर फुल्या काढल्या. ते पाणी वाळून गेल्यानंतर कुठल्याच खुणा दिसत नाहीत. किंवा अंगाच्या साबणाचा तुकडा पाण्यात बुडवला, हातावर सगळ्या अंगावर फुल्या काढल्या, पाणी सुकून गेल्यानंतर कुठल्याच खुणा दिसत नाहीत. त्याच्यावर थोडीशी राख टाकली विभूती म्हणून आणि असं घासलं तर ज्या ठिकाणी कांद्याचा रस लागलेला आहे किंवा ज्या ठिकाणी पाण्यात बुडवून साबण लावलेलं त्याच ठिकाणी राख चिकटते, बाकीच्या ठिकाणी चिकटत नाही. तो वेगळा प्रयोग आहे. आणि म्हणून ती राख टाकल्यानंतर हे निघतं. आता तशा आम्ही 100-150 बायका असतील तर त्यांच्या ह्याच्यावर सुद्धा काढून दाखवू शकतो. पण हे सगळ्या अंगावर बिब्याच्या फुल्या पुढे उमटू शकतील, पाठीवर उमटणार नाहीत. कारण सगळ्या अंगावर हात जाऊ शकतो, मागे हात जाऊ शकत नाही. गेला तर फुल्या काढता येत नाहीत आणि काढल्या फुल्या तर त्याच्यावर राख पसरवता येत नाही. म्हणून कुठेही भांडामध्ये येऊन सगळ्या अंगावर फुल्या पडतील, पाठीवर फुल्या पडणार नाही. हाल काय म्हणाली? कारण आद्य ठेवलेलं होतं. चारी बाजूला उतरल्यानंतर थोडासा प्रेस केला नारळ ठेवून
त्याच्यामुळे जड म्हणायला लागली आणि मग नारळ ते फोडला, तुमच्या समोर केसर काढलं, त्याच्यामधून ते निघालं सगळं. अखंड गोल बांगडी सुद्धा निघू शकते. हे खास कसं झालं, नारळ तर पूर्ण अखंड आहे. नारळाला डोळे किती असतात? 3 असतात. 2 असणार आहे, 3 असतात.